हॉटेल कुटुंब गार्डनचे ऑगस्ट 15 रोजी भव्य उद्घाटन संपन्न। लोणंद शहरातील पुणे सातारा रोडवरील निंबोडी रोडवर हॉटेल कुटुंब गार्डनचे भव्य उद्घाटन आजी यांच्या शुभहस्ते ऑगस्ट 15 रोजी थाटामाटात संपन्न झाले। याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील, नगरसेवक सागर शेळके पाटील, सचिन शेळके पाटील, नेते हर्षवर्धन शेळके पाटील, युवा नेते संदीप शेळके पाटील, मस्को शेळके पाटील, सोपान क्षीरसागर, एनडी कॉन्ट्रॅक्टर शंकरराव क्षीरसागर, तेजस क्षीरसागर, अनिल कुदळे आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते। मयूर क्षीरसागर, रोहित क्षीरसागर, गणेश क्षीरसागर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। हात लावा गणपती बाप्पा म्हणजे लोणंद शहरातील शेळके पाटील असो किंवा क्षीरसागर असो, या कुटुंबातील व्यक्तींनी खरं तर व्यवसायामध्ये आलं पाहिजेत। आणि ही सुरुवात खरं तर मस्को अण्णासारख्या ज्येष्ठ माणसांनी सुरुवात केली आणि त्याचाच आता सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे, आपण स्टेजवरती यायचंय। शुभ हस्ते पार पडलं। या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आणि लोणंद नगरीचे माजी सरपंच आदरणीय एनडी अण्णा क्षीरसागर, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्राध्यापक सुनील शेळके सर, लोणंद नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सचिन बाप्पू शेळके पाटील, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सोपान काका क्षीरसागर, नगरसेवक सागरदादा शेळके पाटील, ज्येष्ठ माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मस्को अण्णा शेळके, संदीपदादा शेळके, पुढारीचे पत्रकार आदरणीय शशीबापू, आपल्या सर्व तरुणांना एक दिशा देण्याचं काम करतात ते उद्योजक शंकरराव क्षीरसागर मिस्त्री, त्याचबरोबर चेअरमन बापूराव क्षीरसागर, आदरणीय आर के क्षीरसागर, बाळकृष्ण देसाई, पत्रकार दिलीप वाघमारे, शंभूराज भोसले आणि सर्वच क्षीरसागर कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व त्याचे मित्रपरिवार, माता भगिनी, मी आपला सर्वांना या हॉटेल व्यवसायानिमित्त माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने प्रथमतः शुभेच्छा देतो। आणि खरंच मयूर हा त्याचा बंधू असेल एक धाडसी कुटुंब म्हणून ओळखलं जातं। त्याने अलीकडच्या 5 ते 10 वर्षामध्ये अतिशय कुटुंबाची भरभराटी केलेली आहे। जे काही निर्णय घेतलेले ते धाडशी आणि जिद्दीने घेतलेले आहेत आणि नक्कीच त्याला त्याच्यामध्ये यश नक्कीच आहे। हॉटेलचा व्यवसाय असेल, लॉजिंगचा व्यवसाय असेल, आधी लोणंदमध्ये काही अजून त्यांनी केलेलं असेल तर त्याचं प्रगती नक्कीच झालेली आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे। मी माझ्यातर्फे या व्यवसायाला शुभेच्छाच देतो। परंतु यांनी हे हॉटेल व्यवसाय सुरुवात केली आहे, परंतु चालवत असताना सर्वांना एकत्र घेऊन आपला व्यवसाय आहे, कुठल्याही यामध्ये हा माझा तो माझा न बघता आपला व्यवसाय कसा वाढेल ह्यासाठी जे काही करावं लागेल ते सर्व करावं।
आपलं आताच बापूंनी सांगितलं की मुस्कान शेळके पाटील यांनी एक व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलेला आहे. चुलती असेल, आता तुझे आजोबा आहेत, ह्यांच्यावरती पहिल्यांदा लक्ष दे. कुटुंब म्हणून सांगतो, पहिल्यांदा कुटुंब व्यवस्थित ठेव. जीवनामध्ये तुला कुठेही हात पसरायची गरज भासणार नाही. अधिक न बोलता तुझ्या या व्यवसायाला मी लोणंद बाजार समितीच्या तमाम तालुक्यातील शेतकऱ्याच्या वतीनं, नामदार मकरंदबा पाटील जलकल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं आणि ज्यांच्यामुळं आम्ही आज व्यवसायात आहे, ते स्वर्गीय विनायकराव शेळके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ह्या व्यवसायाला लाख लाख शुभेच्छा देतो. आणि 80 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, आणि याच्याच या दिवशी या दोन भावांनी ज्या हॉटेल व्यवसायामध्ये लोणंदमध्ये पदार्पण केलंय त्याला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि थोडं विषयांतर करतो. सगळ्यांनी आपली माहिती दिलेली, पण मयूर आणि रोहित, तुम्ही लहान होता, तुमचे पणजोबा देवबा क्षीरसागर यांची प्रॉपर्टी जुनी, आणि ते देवबा क्षीरसागरांना 5 मुलं असतील. त्यातले यशवंत, आत्माराम, दामोदर, महादेव, आणि आत्ता ज्यांनी उद्घाटन केलं ते माणिकराव. म्हणजे माणिकराव देवबा क्षीरसागर, आज तुम्ही तुमच्या नातूचं हॉटेलचं उद्घाटन केलं. तुम्ही भाग्यवान आहात. खऱ्या अर्थानं लोणंद शहर झपाट्याने वाढते, आणि हे वाढत असताना अण्णांनी त्यांचे अनुभव सांगितले की अजून जरी 50 हॉटेल झाली तरी प्रत्येकाला त्या हॉटेलला साजेसा असं कस्टमर मिळणार आहे. त्यामुळं तुमची गुणवत्ता कशी ठेवताय ह्याच्यावरती अवलंबून आहे. मगाशी सांगितलं की अण्णांनी चालू केला व्यवसाय, परंतु आत्माराव देवबा क्षीरसागर यांनी बँकेत सर्व्हिस करून एक पानपट्टीचा व्यवसाय चालू केला होता. म्हणजे पहिल्यांदा ते व्यवसाय करून ते पानपट्टीचा व्यवसायात आले. त्या निमित्तानं त्यांची मुलं तिथं बसायला लागली. ज्या वेळेला आपण व्यवसाय करतो ना, त्यावेळेला भावकी नातेवाईक सोडून इतरांचा जास्त संबंध येतो, आणि संबंध आल्यानंतर प्रत्येकाशी संबंध येत येत गेल्यानंतर त्याचं एक बॅकग्राऊंड तयार होतं, आणि त्या बॅकग्राऊंडचा फायदा हा व्यवसायाला होतो. खऱ्या अर्थानं आमच्याही व्यवसायामध्ये स्वर्गीय विनायकराव शेळके पाटलांनी पानपट्टीचा व्यवसाय चालू केला होता. जर त्यांनी पानपट्टीचाच व्यवसाय चालू केला नसता तर आमच्या घरातली बी मशीमागं माणसं राहिली असती. त्याच्यामुळं कोणता व्यवसाय ह्याला महत्त्व न देता तो व्यवसाय प्रामाणिकपणे केला पाहिजे. उदाहरण देतो, चारी बाजूला रस्त्याच्या जेवढे आपल्या शहराला येणारे रस्ते आहेत त्याच्या चारी बाजूला हॉटेलची संख्या वाढलेली आहे. हॉटेल वाढले जरी असले तरी खवय्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. आज लोक आम्ही पाहताय, मी काल पुण्याहून येत होतो हर्षवर्धन, रात्री सहज 11:30-12च्या दरम्यान त्या खेड शिवापूर ते किकवीपर्यंत एकाही हॉटेलला गाडी लावायला जागा नव्हती. म्हणजे आता संस्कृती बदलते, लोकांची मानसिकता बदलते, लोकांना आठवड्यातनं एकदा तरी हॉटेलला जेवायला जावं वाटतं. अशा पद्धतीचा हे येणारे दिवस आहेत, आणि निश्चितपणानं तुम्ही अतिशय योग्य व्यवसाय निवडलेला आहे. गेल्या 5-6 वर्षापूर्वी आपण पाचगणी, महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी सुद्धा हॉटेल व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी लॉजिंग चालवलं. आम्ही सर्वच नगरसेवक एकदा आपल्या हॉटेलला भेट सुद्धा दिलेली आहे. तुमचा प्रयत्न निश्चितपणानं चांगला आहे. ठीक आहे, यश अपयश व्यवसायामध्ये येत राहतं. थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. व्यवसाय हा सहज नावारूपाला कधीच येत नाही. त्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात, प्रचंड मेहनत करावी लागते, आणि महत्त्वाचं व्यवसायाशी प्रामाणिक राहावं लागतं. व्यवसाय करत असताना तुम्ही सचोटी ठेवली आणि गुणवत्ता देण्याचा प्रयत्न केला, क्वालिटी देण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितपणानं 4-6 महिन्यामध्ये आपण नावारूपाला याल असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो. येणाऱ्या काळामध्ये आपला व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, आपल्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी, यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्या या नवीन व्यवसायाला मी खास करून टॅलेंटला, त्यानं खरं तर बरं का सुनील सर, तो तुमच्या परिचय